आपण ड्रिपचा डोस वापरत असताना झेंडूची लागण झाल्यापासून लावल्यापासून आपण तिसऱ्या आठवड्यापासून ड्रिपचा डोस वापरावा। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही झेंडूच्या प्लॉटमध्ये आहोत। तर झेंडूच्या प्लॉटमध्ये आपण ड्रिप वापरत असाल तर ड्रिपमधून कोणकोणती लागवड आपण सोडावेत आणि कोणत्या स्टेजला कोणती लागवड सोडावी, फुटव्यासाठी कोणती लागवड सोडावी, त्यानंतर फुलाची संख्या जास्त होण्यासाठी कोणती लागवड सोडावी, ही संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। आपण ड्रिपचा डोस वापरत असताना झेंडूची लागण झाल्यापासून लावल्यापासून आपण तिसऱ्या आठवड्यापासून ड्रिपचा डोस वापरावा। तर ड्रिपच्या डोसमध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण 19-19 2 किलो वापरावं, त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो वापरावं आणि त्याच्यासोबत लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट हे आपण अर्धा लिटर वापरावं। ह्या पद्धतीने आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये हा पहिला लागवडीचा डोस द्यावा। त्यानंतर चौथ्या आठवड्यामध्ये आपण 126100 हे वापरावं 4 किलो, त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो वापरावं आणि त्याच्यासोबत आपण बायोझाइम 1 लिटर वापरावं। ह्या पद्धतीने आपण हा डोस आपण चौथ्या आठवड्यामध्ये द्यावा। त्यानंतर पाचव्या आठवड्यामध्ये आपण 13-40-13 6 किलो वापरावं, मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो वापरावं, त्यानंतर त्याच्यासोबत आपण मायक्रोन्यूट्रिएंट वापरावं, ते ड्रिपमधून सोडलेलं मायक्रोन्यूट्रिएंट आपण वापरावं। त्यानंतर 6व्या आठवड्यामध्ये आपण 13-0-45 हे वापरावं, त्याच्यासोबत बोरॉन आपण वापरावं। 13-0-45 आपण 6 किलो वापरावं, त्यानंतर बोरॉन अर्धा किलो वापरावं, 500 ग्रॅम वापरावं, त्यानंतर आपण त्याच्यासोबत ॲमिनो ॲसिड हे वापरावं। त्यानंतर आपण 7व्या आठवड्यामध्ये 0050 हे आपण 6 किलो वापरावं, त्यानंतर त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट आपण 2 किलो वापरावं, त्यानंतर त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट ड्रिपमधून आपण जे मायक्रोन्यूट्रिएंट सोडतो त्या पद्धतीचं मायक्रोन्यूट्रिएंट आपण अर्धा किलो वापरावं। ह्या पद्धतीनं मेंटेन करावं, ह्या पद्धतीनं आपण ड्रिपचा डोस द्यावा। तर हा ड्रिपचा डोस दिल्यानंतर खूप छान पद्धतीनं फुलांची संख्या, फुलांचं वजन ह्या पद्धतीनं वाढतं। तर सुरुवातीच्या ड्रिप डोसमधून आपल्याला फुटवा छान पद्धतीने येतो, त्यानंतर आपण जसं जसं ड्रिपचा डोस देतो त्या पद्धतीनं फुलांची संख्या जास्त होते, त्यानंतर फुलांचं वजन, साईज आणि शेप ह्या पद्धतीने हे सर्व गोष्टी आपण करू शकतो। तर 8व्या आठवड्यापासून आपण 1 आठवडा फुलांची संख्या जास्त होण्यासाठी ड्रिपचा डोस द्यावा आणि 1 आठवडा फुलांची साईज, शेप आणि वजन वाढण्यासाठी आपण ड्रिपचा डोस द्यावा। तर फुलांची संख्या वाढण्यासाठी 1261 6 किलो, त्यानंतर त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट आपण अर्धा किलो ह्या पद्धतीनं आपण वापरावा। हा डोस वापरल्याने खूप छान पद्धतीनं फुलांची संख्या खूप छान पद्धतीनं होते। त्यानंतर आपण फुलांची साईज वाढवण्यासाठी आपण 13-40-13 6 किलो वापरावं, बोरॉन अर्धा किलो वापरावं आणि त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट हे आपण वापरावं। तर ह्या पद्धतीनं आपण हा ड्रिपचा डोस वापरावा। तर 1 आठवडा फुलांची संख्या जास्त होण्यासाठी 1261 हा डोस वापरावा, त्यानंतर फुलांची वजन, फुलांचं शेप, वजन आणि साईज वाढवण्यासाठी आपण 13-40-13 हा डोस आपण वापरावा। तर ह्या पद्धतीनं आपण हा ड्रिपचा डोस आपल्या झेंडूच्या प्लॉटला द्यावा। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीनं याच्यामध्ये वाढ होते। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं फुलांची संख्या वाढलेली आहे। तर फुलांचा शेप देखील खूप छान पद्धतीने झालेला आहे आणि फुलांचं वजन देखील खूप छान पद्धतीने आलेलं आहे। आम्ही ह्या प्लॉटला ह्या पद्धतीनं ड्रिपचा डोस दिलेला आहे। तर आपण हा डोस वापरू शकता आणि फुलांचं उत्पादन हे आपण जास्त घेऊ शकता। आम्ही आमच्या सर्व प्लॉटला ह्या पद्धतीनं ड्रिपचा डोस वापरतो। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।